बीडच्या मस्साजोगमधील आवादा कंपनीत 12 लाखांची चोरी झालेली आहे। तोंडाला मास्क बांधून आलेल्या 14-15 जणांनी चोरी केल्याची माहिती। बीडच्या आवादा कंपनीत ही चोरी झाली आहे। तोंडाला मास्क बांधून आलेल्या 14-15 जणांनी ही चोरी केल्याची माहिती आहे। बीडच्या मस्साजोगमधल्या आवादा कंपनीत एकूण 12 लाखांच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे। बीडच्या मस्साजोगमधील आवादा कंपनीत यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। तोंडाला मास्क बांधून आलेल्या 14 ते 15 जणांनी चोरी केल्याची माहिती आहे। बीडच्या मस्साजोगमधील आवादा कंपनीत 12 लाखांची चोरी झाली आहे। काही जण तोंडाला मास्क बांधून आले, एकूण 14 ते 15 जण असल्याची माहिती आहे आणि या तोंडाला मास्क लावून आलेल्या 15 जणांनी ही चोरी केली। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकरकडून। कृष्णा, आपण पाहतोय की बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या कंपनीच्या खंडणी प्रकरणावरून हत्या झाली त्या आवादा कंपनीमध्येही 12.5 लाखांच्या साहित्याची चोरी झाल्याची माहिती मिळते आहे। या कंपनीच्या सुपरवायझर आणि जे काही कर्मचारी रात्रीच्या बंदोबस्ताला होते किंवा सुरक्षा रक्षक होते त्यांचे हातपाय बांधून त्यांना मारहाण करण्याची धमकी देत जवळपास 14 ते 15 जणांच्या टोळक्यानं तोंडाला मास्क बांधून कंपनीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना धमकी देऊन या केबलच्या साहित्याची चोरी केल्याची कळते आहे। एकूण मुद्देमाल चोरीला गेलेला जवळपास 12 लाखापेक्षा अधिकचा आहे आणि या संदर्भात केज पोलीस ठाण्यामध्ये कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडनं फिर्याद दिलेली आहे। त्यानुसार गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलीस करतायत। मात्र आवादा कंपनी बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत होती, कारण त्याच कंपनीकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने केलेला होता आणि याच प्रकरणावरून खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुख यांची हत्या केलेली होती। आता त्याच कंपनीमध्ये अशा प्रकारची चोरी होणं हे गंभीरपणे मानलं जाते, कारण पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा त्या कंपनीच्या आसपास होता आणि सुरक्षा रक्षक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होते। मात्र रात्रीच्या वेळेस 8 तारखेची जी फिर्याद आहे त्यामध्ये कंपनीचे जे काही सुरक्षा रक्षक आहेत, वॉचमन आहेत, त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 14 ते 15 अनोळखी लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये म्हटलेलं आहे की या 14 ते 15 लोकांनी तोंडाला मास्क बांधून आतमध्ये प्रवेश केला आणि आमच्या हातपाय बांधून आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि जवळपास 12 लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल चोरी करून नेलेला आहे। त्यामुळे बीड पोलिसांकडून म्हणजे केज पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। आता हे 14 ते 15 अनोळखी पद्धतीने प्रवेश करणारे नेमके कोण आहेत याची चौकशी पोलीस करतायत। सौरभ, कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल।